आज आपण जी घटना बघणार आहोत किंवा जी स्टोरी बघणार आहोत ना, ती प्रत्येक तरुण मुलीनं समजून घेतली पाहिजे. कारण अशा पद्धतीची किंवा अशा मानसिकतेची लोकं आजही समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे कशा अघटित घटना घडत असतात. तर यासाठी आपण आता आजच्या स्टोरीकडे वळूया. तर सगळीकडं लगीन घाई चालू आहे. सनईचा उघडा म्हणजे वाजतो आहे. हॉल, जेवण सगळं काही ठरलेलं आहे. सासूबाईंची गडबड चाललेली आहे. सासरेबुवांची धावपळ चाललेली आहे. सगळीकडे गोंधळ 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 उडालेला आहे. आणि तेवढ्यात बातमी येते की नवरी मुलगी गायब झालेली आहे. आता ऐन लग्नाच्या दिवशी मुलगी गायब झाली आणि आता सगळीकडे अजूनच जास्त गोंधळ उडालेला आहे. पण जेव्हा या मुलीचा शोध घेतला त्यावेळेस मात्र अत्यंत भयंकर असं प्रकरण समोर आलं होतं. 7 जन्माच्या वैऱ्याच्याही नशिबामध्ये असं येऊ नये किंवा जीवनामध्ये असं घडू नये अशी घटना या ठिकाणी घडलेली होती. नमस्कार, DSD मराठीच्या आजच्या भागाची सुरुवात आपण करूया एका लव्ह स्टोरीपासून. राहुल मौर्य नावाचा एक 20-22 वर्षाचा तरुण आहे आणि कुर्सी रोडवरती याचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. आता हा मूळचा जो आहे तो रायबरेलीचा राहणारा आहे, पण कुर्सी भागामध्ये हा इथं राहत होता. दुकानसुद्धा चालवत होता आणि दुकानसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालत होतं. साधारणपणे 3 वर्षापूर्वी याच्या दुकानामध्ये एक 18 वर्षाची तरुणी आली होती. तिचं नाव होतं कोमल. आता कोमलला पाहताच हा जो तरुण आहे तो बिना लाईटीचा त्याला करंट बसायला लागला. काळजामध्ये टना घंटी वाजायला लागली आणि राहुल कोमलच्या प्रेमामध्ये पडला. पण या पडापडीमध्ये एक प्रोसिजर होती, त्या पद्धतीनं यांची सुरुवात झाली होती. आता यानं तिला जी काही आता ती जे दुकानात आली म्हणजे आता त्या ठिकाणी वस्तू घेण्यासाठीच काहीतरी आली असेल, तर त्यानं तिला जी काही वस्तू पाहिजे ती वस्तू अत्यंत कमी किमतीमध्ये किंवा अगदी फुकट पण दिली असेल. आता हे देताना त्यानं आपलं हृदय दिलं की नाही हे माहीत नाही, पण ती कोमल ती वस्तू घेऊन गेली आणि त्यानंतर इथून पुढे यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. आणि मग काहीतरी कारण काढून ती इकडे यायची, म्हणजे विनाकारण यायची, कारण काढून यायची. हा इकडे यायचा, ती तिकडे जायची वगैरे वगैरे असं यांचं सुरू झालेलं होतं. आणि ती आली की याच्या मनाची बॅटरी अजूनच चार्जिंग व्हायला लागली, उत्साह वाढायला लागला होता आणि यांची मैत्री महागाईप्रमाणे वाढत चालली होती. आणि एक दिवस यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. यानं तिला प्रपोज केलं. आता अगोदर याला वाटत होतं की हे 1 लाईन आहे, पण ते 1 लाईन नव्हतं, ते 2 लाईन होतं. आणि ती सुद्धा याच्या प्रपोजची वाट बघत होती. आणि अखेर यांच्या प्रेमाची डिलिव्हरी झाली आणि आता हे बिनधास्त एकमेकांबरोबर ती फिरायला लागले होते. त्यांचं प्रेम आता असं दुधासारखं उतू जायला लागलं होतं. पण काय असतं माहिती आहे का की 9चे 9 दिवस असतात आणि लग्न ही प्रेमाची एक्सपायरी डेट असते. आणि यांचं प्रेम प्रकरण बघा आता सुरू झालं होतं. आता इथपर्यंतचं सगळं आहे बाबा त्यांचं, सगळ्या आणाभाका, आपण लग्न करू, आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू, अशा पद्धतीने झालं. आणि त्यानंतर रिलेशन वगैरे चालू झालं होतं. पाठीमागच्या 3 वर्षापासून यांच्यामध्ये हे संबंध होते. पण आता यांना लग्न करायचं होतं. मुलीनं आपल्या आईवडिलांना घरी सांगितलं आणि कोमलचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे संजय कुमार कश्यप. आता हे जे आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. हे फुगं विकायचं काम करायचे. ते कमी शिकलेले होते, पण त्यांनी आपल्या मुलीचं ऐकून घेतलं. त्यानंतर मग तिचा प्रियकर जो आहे राहुल याची भेट घेतली. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता, मुलगा चांगला होता आणि यामुळे मग या अडाणी आईवडिलांनी आपला शहाणपणा दाखवला आणि मुलीच्या सुखासाठी यांच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. आता आपल्या मुलीचं लग्न तिच्या मनाप्रमाणे व्हावं असं त्या आईवडिलांना वाटत होतं. पण इथं अडचण होती, ती म्हणजे मुलाच्या आईबापाची. आता त्यांचा या लग्नाला विरोध होता. कदाचित ते जास्त शिकलेले असतील, कारण आजकाल जे जास्त शिकलेले आहेत तेच जास्त मूर्ख आणि हुकलेले असतात. तर अशा पद्धतीनं त्यांनी त्या लग्नाला विरोध केला आहे. नाही आता आम्ही म्हणाल त्याच पद्धतीने लग्न करायचं, असं तसं आम्हाला मुलगी पसंत नाही, कारण ती मुलगी जी आहे ती गरीब घरातली आहे. शिवाय मानपान, जातीपाती वगैरे याच्यामध्ये ह्या सगळं ते मुलाचे आईवडील जे आहेत ते अडून बसलेले होते. बघा, लग्नाला मुलगा तयार होता. मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्याचं शेपूट आणि डोक्यावर पडलेले पाहुणे कधीही सरळ होत नाहीत आणि तिथं असंच झालं. आणि त्याच्यामुळे मग मुलीच्या घरच्यांनी म्हणजे लग्न करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाचे घरचे नकार देत होते. मुलगा मात्र तयार होता. म्हणजे आता याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचा जर होकार असेल तर बाकी सगळं बेकार आहे असं समजलं आणि शेवटी या मुलीच्या आईवडिलांनी हे लग्न ठरवलेलं आहे. आता या मुलाचे आईवडील मात्र या लग्नाला येणार नव्हते आणि ते कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नव्हते आणि त्यांचा प्रखर विरोध या गोष्टीला होता. पण तरीही लग्न फिक्स झालेलं होतं. तारीख आहे 4 मे 2023. आता या दिवशी लग्नाचा मुहूर्त ठरलेला होता.
अलीगंज बाजार जो आहे तर त्या ठिकाणचं बाळ गोविंद मॅरेज हॉल जे आहे तो बुक करण्यात आला होता. त्याचे सगळे पैसे देण्यात आले होते. आपल्या लेकीचं लग्न ती गरीब घरातली असली तरी पण एकदम चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, त्याच्यासाठी त्या आईबापांनी जमवलेली जी काही संपत्ती होती, बापानं फुगं विकून जे काही पैसे जमा केले होते, आईनं कुठे कुठे पैसे वाचून, कुठे तांब्याखाली, कपाटाखाली, कुठं फरताळामध्ये, कुठं काय कुणाकडून उसणं घेऊन वगैरे हे सगळं तिनं जमा केलं होतं. आणि मुलीसाठी कपडे घेतली, मुलासाठी कपडे घेतली, दागदागिने घेतले, लग्नातल्या सगळ्या वस्तू, सगळं साहित्य घेतलं, सगळ्या सजावटीच्या गोष्टी घेतल्या, कॉटपासून ते गाडीपर्यंत सगळ्या गोष्टी, सगळं साहित्य यांनी घेतलेलं होतं. आणि आपल्या मुलीच्या लग्नामध्ये काहीही कमी पडायला नको. आणि म्हणून त्या आईबापांनी आपण आत्तापर्यंत जे कमवलं ते पैशापासून पुण्याईपर्यंत सगळं त्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च केलेलं होतं. अपेक्षा फक्त एकच होती की माझ्या मुलीचं चांगलं व्हावं, ती सुखानं राहावी, ती आनंदानं राहावी, तिचा सुखाचा आनंदाचा संसार व्हावा. याच्या व्यतिरिक्त त्या आईबापांना काय पाहिजे होतं. आता बाकी सगळं काही सोपस्कार पार पडले होते आणि उद्या लग्न होतं, आज हळद होती. आणि हळदीसाठी म्हणजे नवविवाहित जे आहेत दोघंजण ते आहेत त्यांच्या अंगावरती हळदीचा साज वगैरे चढलेला होता आणि त्या ठिकाणी नाचगाणी वगैरे सगळं झालेलं होतं आणि अगदी मनसोक्तपणे सगळं आनंदी चाललेलं होतं. आणि लग्न आता फक्त काही तासांवरती आलेलं होतं. आता तो दिवस गेला, ती रात्र गेली आणि लग्नाचा दिवस उजाडलेला आहे. सकाळच्या साधारण 8चा सुमार झाला. आता त्यावेळेस त्या मुलीनं आपल्या आईवडिलांना सांगितलं की मी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन येते आणि ती घराच्या बाहेर पडली. आता इकडं सगळे त्या लग्नाच्या गडबडीमध्ये होते आणि आता बराच वेळ झाला, ती ब्युटी पार्लरला गेली पण माघारी आलेली नव्हती. त्यावेळेस मग त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन काय लागला नाही. त्यावेळेस मग विचारलं बाबा ती नक्की कुठल्या ब्युटी पार्लरला गेली. त्यानंतर मग त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली पण ती ब्युटी पार्लरला आलेलीच नव्हती. मुलगी ब्युटी पार्लरमध्ये नाही आहे, मुलीचा काही तपास लागत नाही आहे, तिचा फोन लागत नाही आहे. आणि त्यानंतर मात्र त्या आईवडिलांना टेन्शन यायला लागले, त्यांच्या पाहुण्यारावळ्यांना टेन्शन यायला लागले. वडील वेडेपिसे झालेले आहेत आणि त्यांनी त्या मुलीला शोधायला सुरुवात केलेली आहे. आता त्यावेळेस तर नवरदेव पण त्या ठिकाणी होता. मग नवरदेवाला विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यानेही सांगितलं की कुठं गेली मलाही काय माहीत नाही. आणि त्यानंतर मग नवरदेव शोधतोय, त्यानंतर मग तिच्या वडील शोधतायत, पाहुण्यारावळं शोधतायत, मुलगी गायब झालेली आहे. बघा सगळं त्या मुलीच्या मनाप्रमाणे झालेलं होतं, तिला जसं हवं आहे तसं झालेलं होतं. म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न होतं. आईवडिलांनी कुठेही आडकाठी आणलेली नव्हती. सगळं काही सुरळीत होतं, चांगलं होतं. पण अचानकपणे ही मुलगी गायब झालेली होती. आणि अखेर त्या मुलीच्या लग्नाची वेळ टळून गेली होती तरीसुद्धा कोमल आलेली नाही, फोन लागलेला नाही, संपर्क झालेला नाही. पोरगी अचानक गायब झाली. त्या आईबापांची अवस्था काय झाली असेल विचार करा. आपली मुलगी लग्नामधून भर मांडवामधून निघून गेली आहे, पळून गेली आहे, कुठं गेली आहे, काय गेली आहे काहीच माहीत नाही आहे. वऱ्हाडी मंडळी आलेली आहेत, त्यांनी खाऊन पिऊन ते निघून गेलेले आहेत. विचार करा त्या आईबापांची अवस्था कशी असेल. तो बाप जो आहे तो अक्षरशः लहान मुलाप्रमाणे रडतोय आणि आपल्या मुलीचं लग्न मोडलंय, आपल्या पाहुण्यारावळ्यामध्ये आपली बदनामी झाली आणि तो बाप त्या मुलीला शोधतोय, माझी मुलगी नक्की कुठे गेली आहे. आणि अखेर आता ती मुलगी काही सापडत नव्हती. त्यामुळे ते आईवडील जे आहेत ते महानगर पोलीस आहे त्या पोलिसामध्ये गेले आणि त्यांनी मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार दिलेली होती. पण पोलिसांना अनेक कामं त्यांच्यासमोर होती, त्यामुळे या प्रकरणावरती त्यांनी जास्त लक्ष घातलेलं नव्हतं. आता ही एक फुगेवाल्याची मुलगी होती आणि ती एका गरिबाची मुलगी होती. तो असा गरीब होता की ज्याचा कोणताही वशिला नव्हता, ज्याची कोणतीही पोहोच नव्हती आणि त्याची मुलगी गायब झाली होती. आणि त्यामुळे सरकारी यंत्रणा सगळी शांत होती. जर या ठिकाणी एखाद्या पुढाऱ्याची किंवा उद्योगपतीची मुलगी असती तर मात्र सगळी यंत्रणा कामाला लागली असती. म्हणजे मुलगीच कशाला, अगदी पुढाऱ्याचं किंवा एखाद्या नेत्याचं कुत्र जरी हरवलं असतं तरीही सगळी यंत्रणा कामाला लागली असती. पण या ठिकाणी ती गरिबाची मुलगी होती आणि त्यामुळे सगळे शांत होते. बघा त्या दिवशी तिचं लग्न तर मोडलंच, त्यानंतर दुसरा दिवस उजाडला पण मुलीचा तपास लागला नाही. त्यानंतर 3 दिवस झाले पण पोलिसांना अपेक्षित हालचाली पोलिसांनी अजिबात केलेल्या नव्हत्या. आता यावेळेस त्या भागातील काही तरुण जे आहेत त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकलेली होती. त्याच्यामध्ये एक तरुणी लग्नाच्या दिवशी गायब झाली आहे आणि तिला शोधायला मदत करा अशा पद्धतीनं पोस्ट केली. त्याच्यामध्ये त्या मुलीचा फोटो, तिच्याबद्दलची माहिती दिली होती आणि ही पोस्ट व्हायरल करायला सुरुवात झाली आणि लोकांनी ही व्हायरल केली. सगळीकडे ही बाब पसरली. बघा जगी जास्त कोणी नाही त्यास सोशल मीडिया आहे आणि याचा फायदा या ठिकाणी झाला आणि ही बाब
वरिष्ठ पोलिसांपर्यंत पोहोचवली की एक लग्नामध्ये म्हणजे आत्ता लग्न आहे तिचं आणि ती मुलगी गायब होते आणि 4 दिवस झाले तरीही पोलीस अजिबात शोध घेत नाहीयेत. आता हे ज्यावेळेस वरिष्ठ पोलिसांना कळलं त्यानंतर मग वरिष्ठांनी कनिष्ठांपर्यंत ही बाब पोहोचवली आणि त्यानंतर मात्र त्या मुलीचा युद्ध पातळीवरती तपास सुरू झालेला होता. आता यावेळेस मग पोलिसांनी त्या मुलीचे मोबाईल, तिचे कॉल डिटेल्स तपासले, तिचं लोकेशन तपासलं आणि यावेळेस समजलं की हिनं शेवटचा फोन तिच्या होणाऱ्या नवऱ्याला केलेला होता. सकाळी 8 वाजता याच होणाऱ्या नवऱ्यानं म्हणजे राहुलनं कोमलला फोन केला होता आणि त्यानंतर कोमल घरातनं बाहेर पडलेली होती आणि तिचं शेवटचं लोकेशन हे कुकरेल हा जो भाग आहे त्या जंगलामधलं दिसत होतं. एवढंच नाही तर राहुलसुद्धा तिच्याबरोबरती होता, त्याचंसुद्धा लोकेशन त्याच ठिकाणचं होतं. याचा अर्थ कोमलला राहुलनं बोलावलेलं होतं, तिला घेऊन तो जंगलामध्ये गेला होता. याचा अर्थ ती कुठं गेली आणि तिचं काय झालं हे राहुलला माहिती आहे. मग 4 दिवसापासून तो शोधण्याचं नाटक का करतोय? मग पोलिसांनी त्या राहुलला ताब्यात घेतलं. मग त्यानं सांगायला सुरुवात केली की मला हे माहीत नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. मग पोलिसांनी त्याला राहुलला राहू आणि केतू दोन्ही अवतार दाखवले आणि त्यानंतर मग जे समोर आलं त्यानं जे कबूल केलं ते अत्यंत भयंकर होतं. बघा, लग्नाच्या दिवशी होणाऱ्या नवरदेवानंच आपल्या प्रियसीची म्हणजे होणाऱ्या पत्नीची हत्या केली होती. ज्यांचं 3 वर्षापासूनचं प्रेम प्रकरण होतं, ज्यांच्यामध्ये अत्यंत जवळचे संबंध होते, पण त्या राहुलनं याच तरुणीची कोमलची हत्या केली होती. आता हे प्रकरण नक्की कसं घडलं होतं? तर आता यांचं प्रेम प्रकरण तर चालू होतं ते आपण बघितलं. 3 वर्षापासून हे सगळं चालू होतं. पण या राहुलला कोमलबरोबर फक्त संबंध ठेवायचे होते. त्याला फक्त तिचं शरीर पाहिजे होतं आणि हे शरीर त्याला फुकट मिळत होतं आणि प्रेमाच्या नावाखाली त्याची वासना तृप्ती होत होती आणि एवढंच त्याला पाहिजे होतं. तिच्याशी त्याला लग्न करायचं नव्हतं, कारण ती आणि तिच्या घरचे आणि हा आणि याच्या घरचे यांच्यामध्ये अंतर होतं, पैशाचं अंतर होतं, सामाजिक अंतर होतं, बऱ्याच गोष्टींमध्ये फरक होता आणि त्यामुळे याला फक्त तिचं शरीर पाहिजे होतं, तिचा फक्त वापर करायला पाहिजे होतं, पण लग्न करायचं नव्हतं. आणि हा विचार करत होता की जेवढं हिला वापरता येईल तेवढं वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं. लग्नच करायचं असेल तर हिच्यापेक्षा चांगल्या मुली आपल्याला मिळतील, कारण आपला स्वतःचा व्यवसाय आहे, आपलं घरदार असं वगैरे वगैरे असं सगळं यांचा प्लॅन होता. आणि त्यामुळे मग लग्नाचा विषय हा केवळ संबंध ठेवण्यासाठी म्हणून त्यानं वापरलेला होता. 3 वर्षे या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि कोमल मात्र आपल्याबरोबर हा लग्न करेल या आशयावरती त्याच्यावरती जीवापड प्रेम करत होती आणि तो केवळ तिचा वापर करत होता, दिखाऊपणा करत होता. आता जोवरती यांचे संबंध होते तोपर्यंत सगळं सुरळीत होतं, पण ज्यावेळेस लग्नाचा विषय समोर आला त्यावेळेस मात्र राहुलनं टाळाटाळ करायला सुरुवात केली होती. कोमलनं त्यासाठी तगादा लावला होता आणि यामुळे राहुल लग्नाला तयार झाला होता, पण त्याला लग्न करायचं नव्हतंच मुळात आणि त्यामुळे 3 वर्ष मौज मजा केली आणि आता दुसरी मुलगी शोधावी असा त्याचा विचार होता. पण शेवटी त्यानं लग्नाला होकार दिला. अगदी सगळी तयारी झाली होती, हळद लागलेली होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. आता करायचं काय? लग्नाच्या दिवशी सकाळी यानं कोमलला फोन केला, आपण थोडंसं फिरून येऊ असा तिला आग्रह केला. ती थोडीशी तयार झाली आणि त्यानंतर मेकअपला जाते असं सांगून ती बाहेर पडली. त्यानंतर एका ठिकाणी यानं तिला बोलवलं आणि तिथून गुपचूप तिला दुचाकीवरती घेतलं आणि दोघंही त्या जंगली भागामध्ये गेले. आता या ठिकाणी राहुलनं तिला सांगितलं की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं नाही आहे, आता लग्नाला काही तास उरलेत आणि हा तिला सांगतोय की मला लग्न करायचं नाही आहे. आता यावेळेस मात्र त्या कोमलनं त्याला विरोध केला आणि त्यावेळेस मग यानं त्या कोमलच्याच गळ्यामधल्या ओढणीनं तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केली आणि तिचं प्रेत जे आहे ते प्रेत त्या ठिकाणी जंगलामध्ये लपवलं आणि पुन्हा लग्नाच्या ठिकाणी आला. या ठिकाणी सगळी गडबड चालली होती. कोमल जी आहे ती गायब झाली होती, तिचा शोधाशोध चाललेला होता. मग यानं सुद्धा शोधायचं नाटक केलं होतं, पण नंतर याचं हे नाटक जे आहे ते 3-4 दिवसानंतर उघड झालेलं होतं आणि या राहुलनं आपल्याच प्रेयसीची हत्या केली होती. पण या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला लक्षात घ्या. एक, त्या मुलीचा प्रचंड मोठा विश्वासघात झालाय. तिचं स्वप्न, तिचं प्रेम आणि तिचं लग्न सगळं काही तुटून गेलंय. तिच्या आईवडिलांना जगातील सगळ्यात मोठं दुःख भोगायला लागतंय आणि ते पूर्णपणे बर्बाद झालेले आहेत. स्वतः म्हणजे हा जो तरुण आहे त्यानं स्वतःचं करिअर उद्ध्वस्त केलंय, स्वतः तो जेलमध्येच गेलाय, तो स्वतः खुनी बनलेला आहे आणि यातून झालं ते केवळ बर्बादी, बर्बादी आणि बर्बादी. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा?
तर अशा प्रकरणामध्ये मुलींनी कायम सावध असलं पाहिजे. आपला कोणी कढीपत्ता तर करत नाही ना, आपला तर कोणी वापर तर करत नाही ना, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि जो जोडीदार केवळ स्वार्थासाठी जवळ आहे अशा व्यक्तींना तात्काळ जीवनातनं दूर केलं पाहिजे. कारण स्वार्थी जोडीदार आणि गँगरेन जे आहेत ते आयुष्याची केवळ बर्बादी करून टाकतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध आणि दूर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणी लग्नाला मनापासून तयार होत नसेल किंवा जर आता एखादं लग्न ठरतंय आणि नवरदेव म्हणतोय नाही मला नको वाटतंय, मला नाही करायचं लग्न, किंवा मुलगी म्हणते मला नाही करायचं, तर अगोदर ते का म्हणतायत नाही करायचं हे समजून घ्या. नाही तर आपल्याकडं काय नाही आम्ही सांगतोय तसंच करायचं आणि हे करायचं आणि ते करायचं, अशा पद्धतीने दबाव टाकला जातो. आणि जर दबाव टाकला तर मात्र ती मंडळी सुखी राहू शकत नाहीत आणि नंतर प्रॉब्लेम येतात. लग्न झाल्यावरती तुटण्यापेक्षा लग्नाच्या अगोदरच जर ते सगळं काही विषय क्लिअर झाला तर ते चांगलं होतं. नाहीतर मग फार मोठे परिणाम आणि परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होतात. ही गोष्टही आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि लग्नाचं आमिष दाखवून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा काय होतं की एका बाजूला की अशी काही माणसं असतात की जी माणसं दुसऱ्या व्यक्तीचा केवळ वापर करण्याचा प्रयत्न, आता इथं त्या मुलानं त्या मुलीचा वापर केला आहे आणि संबंध ठेवलेले आहेत. बऱ्याच वेळा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून सुद्धा असं होतं, मुलीकडूनही असं होतं की बाबा ह्याच्याकडून काहीतरी फायदा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मग त्याचा वापर करण्यासाठी मग प्रेमाचं नाटक वगैरे करणं आणि नंतर मग त्याला माझ्यावर अत्याचार केले म्हणून त्याला अडकवणं वगैरे, अशा सुद्धा गोष्टी घडतात. तर आपण या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि जर समजा हे म्हणजे प्रत्येक मुलीला किंवा मुलाला माझं हेच सांगणं आहे की लग्नाच्या अगोदर या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा अगोदर सर्वांच्या साक्षीनं लग्न करा आणि त्याच्यानंतर मग जे काही तुम्हाला प्रेम करायचं आहे ज्या काही गोष्टी, कारण हे जर झालं पूर्वीच्या काळी बघा अशा गोष्टीमधून कुठंही क्राईम होत नव्हतं. का होत नव्हतं? कारण हे जे अनैतिक संबंध किंवा हे जे अशा पद्धतीनं लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे नव्हती आणि त्यामुळे मग या गोष्टी होत नव्हत्या. पण आता मात्र या गोष्टी वाढायला लागल्यात आणि त्यामुळे क्राईमचा रेटसुद्धा वाढायला लागलेला आहे. आपल्या जीवनामध्ये अशा अघटित घटना घडू नयेत याच्यासाठी जपून पावलं टाका. आता तुमचं जीवन आहे, तुम्हाला कसं वागायचं आहे, कसं जगायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. फक्त मी तो समाजाचा आरसा तुमच्यासमोर मांडला आहे आणि आता आपलं आपण करावा विचार, तरावया पार भवसिंधू, असं काहीतरी संत तुकोबांनी लिहून ठेवलेलं आहे. तर याबद्दलचं तुमचं मत तुम्ही कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.